आणि यानंतर आपण थेट जाऊयात धनगर आरक्षण आंदोलन स्थळी मनोज जरांगे सध्या पोहोचलेले आहेत। लातूर इथे मागच्या 12 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले 2 तरुण त्यांच्या भेटीसाठी मनोज जरांगे पोहोचलेले। रामशिंदे साहेबांनी दाखवलं तुम्ही एसटी आरक्षणामध्ये कशी आहे त्याच्यापासून मी 100% पाठिंबा दिलेला त्या दिवसापासून आणि मी शब्द पण वापरलेला आहे की माझा मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ज्वलंत सुरू आहे। सध्या ती ज्वलंत असल्यामुळे जो संपला की धनगर बांधवाला मुस्लिम बांधवाला कसं आरक्षण देत नाही हे मी बघतोच असं मी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे तुमच्या लेकराला न्याय मिळावा ही प्रामाणिक शेवटी आपण काय ते खोटं बोलत नाही आहे की लहान भाऊ मोठा भाऊ आपण खोटं बोलत नाही। सरकारकडून काय दखल काही बरं वा पहिली जी मागणी आहे ना साहेब एवढंच फक्त तुम्ही वर दिला नाही पण तब्येतीची काळजी घ्या कारण मी ते करू नये मागणी आहे 70 वर्ष या प्रश्नावरून कोर्टाच्या निकाल 6 प्रमाणपत्र रद्द झाले। निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निशांत गेल्या 12 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। मनोज जरांगे इथे पोहोचलेत। सध्याची राजकीय परिस्थिती राज्यातली आरक्षणाची परिस्थिती बघता ही भेट किती महत्त्वाची? सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की सकल धनगर समाज लातूर यांचा आमरण उपोषण सुरू आहे। धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत लातूरमध्ये 2 तरुण जे आहेत हजारे आणि गोळकर हे मागील 12 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत। एकूण ज्या पद्धतीनं मागील बऱ्याच दिवसापासून ओबीसी नेत्यांचं जी एकत्रीकरण करणं चालू आहे त्यामुळे ओबीसी मराठाचा वाद लावला जातो असं सातत्यानं मनोज जरांगे पाटील हे विविध भाषणातून सांगत आहेत। मात्र त्यांनी आज या ठिकाणी भेट देऊन त्यांच्या समाजाच्या ज्या न्याय हक्क मागण्या आहेत त्या मान्य झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी उपोषण करणं हा मार्ग योग्य आहे कारण आपली मागणी आपण लावून धरली पाहिजे, समाजाचं काम केलंच पाहिजे अशी भूमिका घेत त्यांनी या उपोषणकर्त्यांशी चर्चा केलेली आहे। त्यांची चर्चा सुरू आहे आणि या मागण्यांसाठी काय मदत करता येईल कशा पद्धतीचं सहकार्य करता येईल याबाबतची ही बोलणी सुरू आहे। आणि हे एकूण मागील काही दिवसापासून जे वातावरण संपूर्ण राज्यामध्ये दिसून येत होतं की ओबीसी आणि मराठा यांच्यामधील वाद जो मराठा समाजातील वाद आहे तो समोर येत होता। मात्र तसं काही नाहीये। आमच्या मागण्या ज्या आहेत त्या आमच्या आहेत। ओबीसी समाजाच्या मागण्या ओबीसी समाजाच्या आहेत। सरकारकडे आम्ही त्याची पाठपुरावा करतच आहोत आणि राजकारणी हा वाद लावण्याचा प्रयत्न करतात अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्यामुळे या घटनेला खूप महत्त्व आहे। प्रज्ञा निशांत, मनोज जरांगे यांनी भेट घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेतलं जाईल असा काही अंदाज? त्याबद्दलची अजून त्याला पुष्टी मिळालेली नाहीये की त्यांनी भेट दिलेली आहे। आता अजून चर्चा सुरू आहे। ठीक आहे निशांत, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।